तर तुम्ही म्हणता की गडी आज पारोसाचं आहे, तर खरंच मी पारोस आहे बरं का. विषय असा झालाय, सकाळची पारी उठल्या मला लावलंय भिजवायचं काम. आता भिजवायचं काम आहे त्यामुळे मी खोरं-बिरं घेऊन डायरेक्ट रानात आलो. दाराला डायरेक्ट पाणी सोडून दिलं आणि ऊसात घुसलो. कारण आपली पहिलीच बुंडी बांधली आणि त्यात पहिलं पाणी त्यामुळे ना आत फिरून बघायला लागते. त्यात गरट्या-गुरट्याच्या ऊसाच्या पातीत ना तलवारच्या पातींगत अंगावर वार करते. एकदम बेकार विषय झालाय बरं का. त्यात आपल्या ऊसाला ना अशी चोळ पडली त्यामुळे ना आपली बुंडी फुटायचं लय रिक्स आहे बरं का. ही चुकी खरं ना बुंडी बांधणारीची नाही तर ही ना ट्रॅक्टरची चुकी आहे. फायनली सगळं भिजवून झालं. मी डायरेक्ट घरी चाललो बरं का. घरी आल्याला ना मी डायरेक्ट आरशामध्ये एक पोज मारले आणि डायरेक्ट आंघोळीला गेलो. आंघोळ बिंगोळ खटमध्ये करून आलो. तेवढ्या शिवड्याचा फोन आला की आपल्याला बाहेर फिरायला जायचे. परत एकदा कपडे बदलले डायरेक्ट आहे ना मी शिवड्यांच्या घरी आलो. तिथे येऊन बघतो तर काय सोमा बाहेर आलता आपला. सोमा झोपल्याला मस्तपैकी. आम्ही पण लगे गाडीला स्टार्टर मारला आम्ही पुढे चाललो. आता आम्ही कुठं चाललोय तुम्हाला पुढे जाऊन सांगतो बरं का. जाता आता आम्ही गाडीत पेट्रोल टाकाय पण थांबलो होतो. गाडीत पेट्रोल टाकलं आपण पुढे चाललो. आता ही कमान बघून तुम्हाला कळलं असेल की आपण नक्की कुठं आलोय. तर आपण आलोय वाईमध्ये. आता वाईला आलोय म्हणल्यावर वाईच्या गणपती जाणार नाही असं होणारच नाही बरं का. आपण डायरेक्ट आलो वाईच्या डोल्या गणपतीच्या मंदिरात बरं का. मंदिराचा व्यू इतका खतरनाक आणि वातावरण एवढं खतरनाक आहे नाही विषय हार्ड आहे. आपल्याला आज काय व्हिडिओ काढून दिला नाही त्यामुळे आपण बाहेर नाही शोध घातला. खरंच वाईकरांचं नशीब बरं का त्यांच्या इथे मंदिर आहे म्हणून. आपण वाय म्हणजे थोडा उशीर फिरलो डायरेक्ट घरी चाललो. घरी आता आपल्याला डायरेक्ट संध्याकाळ झालती. जाताना आपण वडापाव मस्तपैकी खाल्ला. तर आजचा ब्लॉग तिथे संपवतो. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका. आणि वाय मधनं जर आपली कोण व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला कमेंट करून 100% कळवा.